हे सगळं कळतं ना, एक महिला म्हणून दमायला होत नाही का? अर्थात होतं, खूप दमायला होतं. मग तरी कसं काय चालू आहे हे सगळं? कारण हप्ते भरायचे असतात घरांचे, आपण ते बिल्स कसे पे करायचे? ड्रास्टिकली जो शिफ्ट आहे म्हणजे इंडिया ते ऑस्ट्रेलिया, तो कसा जाणवतो किंवा तो कसा आहे? ती सुट्ट्या नाही मिळत आम्हाला. तो इम्पॅक्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा शॉक होता तिथून तिथे गेल्यानंतरचा. ते सगळ्यांच्या बाजूने बघायला गेलं तर सगळीकडे प्रोज अँड कॉन्स प्रत्येक बाजूचे असतातच. मग हे सगळं का करावं असं वाटतं? म्हणजे त्याच्या मागे काही रिझन आहेत किंवा नाही, चला फक्त कंटेंट म्हणून चालू आहे त्या गोष्टी? त्या माझ्या डोक्यात असं कधीच नव्हतं की मी कंटेंट करीन असा कल्चरल स्टफमध्ये आणि त्याच्यामुळे मी पुढे जाईन. तर माझे बऱ्याच मैत्रिणी आजूबाजूच्या सगळ्या ज्या शेजारचे आहेत ते सगळे ऑस्ट्रेलियन फॅमिलीज आहेत. मोदक झाले किंवा मिठाया झाल्या, दिवाळी झालं, तर वी शेअर इट विथ देम अँड दे लव्ह इट, लाईक दे ॲब्सोल्युटली लव्ह इट. तुम्ही कशी सुरुवात केली? मी बनवायचं आणि मला तर शॉकच बसला की कसे उकडायचे अंडे. म्हटलं असं तरी म्हणजे गरजच नाही पडली स्वयंपाक करायची. म्हणजे इंडियात कोण स्वयंपाक करतं? तिकडाला जास्त लाड होतात असं काय आहे का? इथे आल्यानंतर खूप लाड होतात. येस, खूप लाड होतात. पण आता या सगळ्यासोबत मला वाटतं तुझा DM पण फ्लडेड असेल की आम्हाला ऑस्ट्रेलियात यायचं आणि काय सांगशील? ऑस्ट्रेलियासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इनफॅक्ट